सर्वांनी समाज कल्याण विभाग भरतीचा हा फॉर्म भरलेला आहे। काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक फॉर्म भरला असेल, काहींनी या ठिकाणी 2 फॉर्म भरले असतील, काहींनी एकापेक्षा 2 पेक्षा जास्त भरले असतील। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जॉब तलाठी भरतीपेक्षा पण जबरदस्त वेतन देणारा जॉब असल्यामुळे सगळ्यांचं या ठिकाणी आकर्षण तर लागलेलंच आहे आणि लागायलाच पाहिजे। त्यासाठी आपण एकदम टू द पॉइंट सर्व सांगत आहे। काल आपण या ठिकाणी 100% सिलेक्ट होण्यासाठी कानमंत्र तुम्हाला सांगितलेला होता। त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण परीक्षेचा पॅटर्न TCS पॅटर्न या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे। त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये परीक्षा किती तारखेला होणार त्याच्याबद्दल आपण सांगितलेलं आहे। आज सगळ्यांचे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत। त्याहून महत्त्वाचं म्हणजे जशाचा तसा TCS ची जी क्वेश्चन पेपर आहे समाज कल्याण विभागासाठी तर ती जशीची तशी तुम्हाला या ठिकाणी 100 प्रश्नाची दिलेली आहे मित्रांनो TCS PYQ। तर ती सुद्धा तुम्ही आवर्जून पाहिले नसेल तर पाहून घ्या, 2 पार्टमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। म्हणजे एवढी तयारी आपण थोड्या स्मार्टपणे करण्याचं एकच कारण आहे की आपल्याला सिलेक्ट होण्यापासून यशाला हुलकावणी देण्यासाठी एकही कारण आपल्याला निवड होण्यापासून या ठिकाणी यशाला द्यायचं नाही, ठीक आहे। त्यामुळे आपल्याला काय करायचं मित्रांनो, 100% सिलेक्शन होण्यासाठी सगळे टू द पॉइंट या ठिकाणी बारकावे पाहिजेत। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचंय की बाबा ही जी काही परीक्षा आहे तर त्याला नेमका वेळ किती आहे, परीक्षेमध्ये नेमका वेळ किती आहे। कारण मराठीमध्ये तर सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की बाबा या ठिकाणी परीक्षा कशी होणार आहे, काय आहे, ठीक आहे। ऑनलाईन परीक्षा होणार आहे, त्यानंतर हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे। कमीत कमी 45% गुण मिळणं गरजेचंच आहे, हे सगळं दिलेलं आहे। विषय वगैरे तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे 100 प्रश्न दिले, 200 मार्क त्याला गुण दिलेले आहेत। परंतु एवढाच तक्ता त्यांनी दिलेला आहे। याच्या पलीकडे डायरेक्ट या ठिकाणी निवड सूची, कालमर्यादा वगैरे वगैरे दिलेला आहे आणि विषय संपला। परंतु इथं जे बाकी परीक्षेला जसं की या ठिकाणी मुख्य सेविकाची जर आपण या ठिकाणी बघितलं तर स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे की बाबा या ठिकाणी जो वेळ जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला वेळ या ठिकाणी दिलेला आहे। यावरून बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की सर ही ICDA ची आहे ती TCS घेणार आहे, मग ह्याला पण या ठिकाणी 100 प्रश्न आहे, याला 1.5 तास दिलेला आहे, मग आम्हाला पण 1.5 तासच भेटेल का? कारण इथं जर या ठिकाणी उल्लेख केला तर या ठिकाणी स्पष्टपणे TCS ला जसा उल्लेख केलेला आहे असा या समाज कल्याणमध्ये असा कोणताही या ठिकाणी तुम्हाला वेळेचा उल्लेख दिसत नाही। तर मित्रांनो लक्षात घ्या, काय वेळेची मर्यादा आहे संपूर्ण या ठिकाणी प्रश्नाच्या स्वरूपावर डिपेंड असते। आता नुकतीच बघा ही सुद्धा परीक्षा TCSच घेत आहे, कोणती लेखा व कोशागारे पुणे विभाग आहे, नागपूर विभाग आहे, वेगवेगळ्या या ठिकाणी जी विभागाची भरती आलेली आहे त्याचे सर्व अपडेट आपण एक्झामोडी 2.0 वर टाकतोय। त्या चॅनलला तुम्ही जाऊन तिथं बघू शकता सर्व या ठिकाणी अपडेट, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मी टाकतो हे सगळ्या जाहिराती, आणि याही चॅनलला मी टाकेल, काय ताण घेऊ नका। मग इथं जर आपण बघितलं ही सुद्धा नुकती तुम्ही फॉर्म भरला नसेल तर हा पण तुम्ही या ठिकाणी लेखा कोशागारचा भरू शकता, ग्रॅज्युएशन झाला असेल तर या ठिकाणी बघू शकता। 30 जानेवारीचा लास्ट डेट आहे। मग ह्याचा जर आपण या ठिकाणी सिलेबस बघितला तर या ठिकाणी बघू शकता, म्हणजे ज्या परीक्षेमध्ये आता ICDS ला काय आहे तर ICDS ला गणिताचे प्रश्न कमी आहेत, ठीक आहे, गणिताचे प्रश्न कमी आहेत आणि वेळ लागतो कशाला, गणितालाच जास्त वेळ लागतो सोडवायला। मग इथं जर बघितलं तर सेम टू सेम काय मित्रांनो, सेम टू सेम समाज कल्याण सारखाच या ठिकाणी पेपर पॅटर्न आहे। म्हणजे तुम्हाला जर लेखा कोशागार किंवा समाज कल्याणची एकत्रित तयारी करायची असेल तर 100% तुम्ही करू शकता, ओके। मग या ठिकाणी जर बघितलं तर 25-25-25 चा क्रायटेरिया आहे मित्रांनो। 100 प्रश्न आहेत, प्रत्येकाला या ठिकाणी 2 प्रश्न 2 गुण या ठिकाणी दिलेले आहेत, प्रत्येक प्रश्नाला असे 100 प्रश्न 200 गुण आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे या ठिकाणी वेळ जर आपण बघितला, कालावधी जर बघितला तर तुम्हाला 2 तासांचा कालावधी दिलेला आहे। मग ICDS ला कमी का केलेला, तर ICDS ला ही जी ICDA ची जाहिरात आहे मुख्य सेविकची, तर इथं जर आपण याचा बघितला मित्रांनो क्रायटेरिया जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला गणिताचे प्रश्न कमी दिसत आहेत, ओके। बघा इंग्रजीचे या ठिकाणी 10 प्रश्न, मराठीचे 10 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 20 प्रश्न, त्यानंतर असे ICDA ची योजना कायद्याची 20 प्रश्न, पोषण अभियानचे 10 प्रश्न आणि गणित, बुद्धिमत्ता, अंकगणित ह्या सगळ्यांचे फक्त 20 प्रश्न आहेत। त्यानंतर संगणकचे या ठिकाणी 10 प्रश्न, म्हणजे या ठिकाणी गणित, अंकगणितचे जे काय बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत फक्त 20 प्रश्न आहेत। त्यामुळं हा पेपर तुमचा लवकर होणार आहे। त्या अनुषंगाने 1.5 तास तुम्हाला फक्त म्हणजे या ठिकाणी 90 मिनिटं ICDS ला दिलेले आहेत आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना फक्त 2 तास दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा। त्यामुळे समाज कल्याणाला सुद्धा 2च तास वेळ भेटणार, यामध्ये कोणतंही दुमत नसावं आणि त्याच अनुषंगाने आपली तयारी या ठिकाणी जोरदार चालू राहू द्या। परंतु स्पीड असणं चांगली गोष्ट आहे, शक्य तेवढ्या या ठिकाणी कमी वेळामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा। सोबतच ही जी काय लेखा व कोशागारे भरती आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आलेल्या आहे, त्याच्या पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ऑलरेडी त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत। तर हा सुद्धा फॉर्म तुम्ही भरला नसेल तर आवर्जून भरा, सरळ सेवा भरतीच आहे। सिलेबस बघितला तर सिलेबस सेम टू सेम समाज कल्याण विभागासारखाच आहे। फक्त शैक्षणिक पात्रता जो आहे तर शैक्षणिक पात्रता तुम्हाला काय पाहिजे आहे, ग्रॅज्युएशन पाहिजे आहे। सोबतच तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो, तर टायपिंग पाहिजे आहे। मराठी या ठिकाणी 30 शब्द प्रति मिनिट असेल तरी पण चालते, ते नसेल तर तुम्हाला किंवा दिलेला आहे इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट, दोन्हीपैकी कोणतं पण एक असले तरी या ठिकाणी चालू शकतं। जरी MSIT कोर्स नसेल तरी तुम्ही 2 वर्षानंतर जॉईन झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी देऊ शकता MSIT, परंतु टायपिंग मात्र तुम्हाला तात्काळ लागेल, ठीक आहे। MSIT ला त्यांनी काय केलेलं आहे 2 वर्षाच्या आत द्या असं सांगितलेलं आहे, परंतु या ठिकाणी ही जी आहे हे तुम्हाला
फॉर्म भरण्याच्या लास्ट डेटलाच या ठिकाणी अंतिम दिनांकासच पाहिजे हे दोन, शैक्षणिक अर्हता आणि टेक्निकलचं. ठीक आहे, टेक्निकलचं हे जे काही तुम्हाला तांत्रिक अर्हता दिलेला आहे तर त्याचा दिनांक कधी पाहिजे, अंतिम दिनांकास, फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांकास. मगाशी मी फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक सांगितला. तर असं आता वेळ म्हणजे विषय निघालाच म्हणून हे लेखा कोशागारचं पण सांगितलं. शक्य असेल तर फॉर्म भरा. जागा कमी जास्त आहेत. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाहिरात आलेत. सर्व डिपार्टमेंटची जाहिरात मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपला एक्झामवडी 2.0 हा पण चॅनल आहे, त्याला पण जॉईन करा. म्हणजे छोट्या मोठ्या भरत्या तुम्हाला त्या ठिकाणी जातात. हा आपल्या समाज कल्याण विभागाची ही संपूर्ण काय मित्रांनो, तर हा अभ्यासक्रम आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर वेळेबद्दल कन्फ्युजन होतं तर टू द पॉईंट आता आपला अभ्यास चालू राहू द्या. अशा छोट्या मोठ्या अपडेट मी तुमच्यापर्यंत येत राहील. समाज कल्याण विभाग भरतीची तयारी जोरदार चालू राहू द्या. जर कंटेंट अजूनही आपण घेतलं नसेल तर नक्की घ्या. व्हिडिओ लेक्चर ईबुक ऑनलाईन टेस्ट फक्त 275 मध्ये उपलब्ध आहे. 7248930176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाईल. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.